मंगेश भाऊ, काय तू नवीन SUV घेतलीस आणि पेढे पण नाही दिले रे मला. कशी आहे तुझी नवीन गाडी? चंपक, पेढ्याचं काय घेऊन बसलायस? नवीन गाडीतून जेवायला जाऊ ना आपण. पण तू थोडा वेळ तर काढ. गाडी किती स्मूथ चालते ते कळेल तुला. त्यामुळेच या गाडीची खूप जोरदार विक्री होतीये. अरे वा. बरं, आता या आठवड्यात कोणत्या शेअरची माहिती देणार आहेस तू मला? ती लवकर सांग. चंपक, आत्ताच आपला कारचा विषय झाला. मी आज तुला अशा कंपनीची माहिती देणार आहे ज्या कंपनीने बनवलेले पार्ट अनेक कारमध्ये वापरले जातात. ही कंपनी अनेक नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांना बेअरिंग सप्लाय करते. क्या बात आहे. या कंपनीबद्दल लवकर सगळी माहिती सांग मला. कंपनीचं नाव आहे मेनन बेअरिंग. आता मी तुला कंपनीच्या बिझनेसबद्दल थोडी माहिती देतो. नीट लक्ष देऊन ऐक. मेनन ग्रुपची कंपनी असणाऱ्या मेनन बेअरिंगने 1994 मध्ये त्यांचा व्यवसाय चालू केला. कंपनीने कोल्हापूरपासून त्यांची सुरुवात केली. कंपनी बेअरिंग, बुश, थ्रस्ट वॉशर आणि ॲल्युमिनियम डायकास्ट यासारखे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते. कंपनीचे प्रोडक्ट हेवी कमर्शियल व्हेकल, लाईट कमर्शियल व्हेकल, ट्रॅक्टर्स, कन्स्ट्रक्शन मशिनरी, डिझेल इंजिन आणि CNG इंजिनमध्ये वापरले जातात. याबरोबरच कंपनीचे काही पार्ट्स फ्रीज आणि AC मध्ये देखील वापरले जातात. एवढे वेगवेगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून देखील कंपनी हनीवेल सारख्या नामांकित कंपनीला सप्लाय करणारी एकमेव कंपनी आहे. कंपनीकडे 1000 डीलर आणि डिस्ट्रीब्युटरचं मजबूत आणि मोठं नेटवर्क आहे. कंपनीकडे देशभरात 10,000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेट्स आहेत. ग्राहकांना आफ्टर सेल सर्व्हिस देण्याकरता कंपनीकडे 30,000 पेक्षा जास्त मेकॅनिक आहेत. कंपनी 20 पेक्षा जास्त देशात निर्यात करते. यामध्ये अमेरिका, मेक्सिको, UK, नेदरलँड्स, चीन, जपान, नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांचा समावेश आहे. कंपनीला एकूण उत्पन्नापैकी 35% उत्पन्न एक्सपोर्टमधून मिळतं. व्यवसाय वाढीसाठी कंपनीने एक्सपोर्ट मार्केटवर विशेष लक्ष दिलं आहे. एकूण उत्पन्नापैकी कमीत कमी 40 ते 45% उत्पन्न एक्सपोर्टमधून मिळेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. जगात मंदीची भीती असताना देखील कंपनीला 30% उत्पन्न एक्सपोर्टमधून मिळवण्यात यश मिळालं आहे. आता कंपनीचा कस्टमर बेस किती मजबूत आहे ते जाणून घेऊया. अनेक नामांकित ऑटो कंपन्या कंपनीच्या ग्राहक आहेत. यामध्ये जॉन डियर, कमिन्स इंडिया, टाटा मोटर्स, सुझुकी, फोर्स मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एस्कॉर्ट्स, किर्लोस्कर, ग्रीव्स, TVS आणि हनीवेल यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. इतर कंपन्यांना मेनन बेअरिंग बरोबर स्पर्धा करणं अवघड आहे. आता कंपनीकडे अशा कोणत्या सकारात्मक गोष्टी आहेत ज्यामुळे स्पर्धकांना मेनन बेअरिंग समोर टिकणं अवघड झालंय ते जाणून घेऊया. कंपनी जे प्रोडक्ट बनवते त्या प्रोडक्ट्स डेव्हलप आणि डिझाईन करायला 12 ते 15 महिने लागतात. प्रोडक्टचं व्यवस्थित टेस्टिंग करायला कमीत कमी 1 ते 2,000 तास लागतात. हा बिझनेस चालवणं अवघड असल्याने या सेगमेंटमध्ये स्पर्धा कमी आहे. या सेगमेंटमध्ये बिझनेस चालू करून तो यशस्वीपणे चालवणं खूप अवघड आहे. तसेच कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या एक्सपान्शनकडे विशेष लक्ष दिलं आहे. 8 कोटींची गुंतवणूक करून कंपनीने वर्षाला 15,000 ब्रेक लाईन आणि 2,40,000 ब्रेक शूजची कॅपॅसिटी तयार केली आहे. हेवी कमर्शियल व्हेकलमध्ये प्रत्येक 40,000 किलोमीटरला किंवा वर्षातून 4 वेळेला ब्रेक लाईनिंग बदलावं लागतात. तसेच मायनिंग प्रोसेसमध्ये जे व्हील वापरले जातात ते वर्षातून 6 ते 8 वेळेला बदलावे लागतात. भारतीय बाजारातून ब्रेक लाईन आणि ब्रेक शूज विकून 25 कोटींचं उत्पन्न मिळेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. कालांतराने हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्याचा कंपनीचा विचार आहे. एक्सपोर्टमधून कंपनीला 18% प्रॉफिट मार्जिन मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 वर्षात कॅपॅसिटी एक्सपान्शनसाठी 30 कोटी रुपये खर्च करायचा कंपनीचा विचार आहे. यापैकी 40% गुंतवणूक बायमेटल बेअरिंगच्या कॅपॅसिटीसाठी तर उर्वरित 60% गुंतवणूक ॲल्युमिनियम कास्टिंगसाठी होणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण उत्पन्नापैकी कंपनीला ॲल्युमिनियम कास्टिंगमधून 26% म्हणजेच 57 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीचे एक्सपोर्ट वाढत आहेत आणि भविष्यात देखील एक्सपोर्टमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे बायमेटल सेगमेंटवर कंपनीला अवलंबून राहण्याची गरज नाहीये. त्यामुळे कंपनीची व्यवसायातली जोखीम कमी होणार आहे. कामकाजी मुनाफे के मार्जिन्स है ये दूसरे ऑटो कंपोनेंट्स के कंपैरिजन में बहुत बढ़िया है. करीबन 25-26% के कामकाजी मुनाफे के मार्जिन्स पे ये काम करते हैं जो बहुत ही बेहतरीन है और कोई दूसरे ऑटो कंपोनेंट कंपनी में हमने ये देखा नहीं है. तो ओवरऑल ऑटो कंपोनेंट प्ले है. जैसे ऑटो कंपोनेंट कंपनीज के वॉल्यूम्स बढ़ेंगे तो इस कंपनी को भी फायदा होना चाहिए. मंगेश भाऊ, तू कंपनीच्या बिझनेस बद्दल सविस्तर माहिती सांगितलीस, पण कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे ते पण सांग.
हो चंपक, कंपनीचं उत्पन्न आणि नफा किती आहे आणि कंपनीची इतर आर्थिक कामगिरी कशी असेल ते सांगतो आता तुला. अनेक अडचणी येऊन देखील कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीच्या उत्पन्नात 11% वाढ झाली. मात्र कंपनीच्या नफ्यामध्ये खूप चांगली वाढ झाली आहे. कंपनीने 32% वाढीसह 33 कोटींचा नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या त्रैमासिकात कंपनीच्या आर्थिक कामगिरीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. संपूर्ण वर्षाच्या तुलनेत चौथ्या त्रैमासिकात कंपनीच्या नफ्यामध्ये जास्त वाढ झाली आहे. 2022-23च्या चौथ्या त्रैमासिकात कंपनीने 9 कोटींचा नफा कमावला आहे. आता एवढ्या कठीण काळात कंपनीला एवढी चांगली आर्थिक कामगिरी कशी काय करता आली ते जाणून घेऊया. मेनन बेअरिंगला जवळपास 100% उत्पन्न मशीन प्रोडक्टमधून मिळतं. त्यामुळे कंपनीला 24-25% एबिडा मार्जिन कमवण्यात यश मिळालंय. तसेच कंपनीला जवळपास 58% उत्पन्न OEM म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कडून मिळतं. त्यामुळे कंपनीला मार्केटिंगवर फारसा खर्च न करता नवीन ऑर्डर मिळतात. कंपनीचा व्यवसाय मजबूत आहे, तसेच कंपनी चांगला नफा कमावते आहे हे मला मान्य आहे. पण कंपनीसाठी भविष्यात कोणती जोखीम आहे का? व्यवसाय वाढीमध्ये कंपनीला कोणत्या अडचणी येऊ शकतात का ते पण सांग. हो चंपक, शेअरमध्ये गुंतवणूक करताना कंपनीसाठी कोणती जोखीम आहे ते नेहमी बघितलं पाहिजे. आता मेनन बेअरिंगसाठी कोणती आव्हानं आहेत ते जाणून घेऊया. चुनौतियाँ, पहली बात तो ज़्यादातर जो 75-80% जो बिजनेस आता है वो कमर्शियल व्हीकल सेगमेंट से आता है. दूसरा इंडस्ट्रियल सेगमेंट से आता है. तो अभी ज़्यादा जो डिपेंडेंस है कंपनी का वो कमर्शियल व्हीकल सेगमेंट पे है. दूसरी बात, इनको आने वाले कम से कम 3-4 सालों के बाद, अभी नहीं, हो सकता है कि इलेक्ट्रिक व्हीकल से थोड़ा सा कंपटीशन फेस करना पड़े. लेकिन मैनेजमेंट ने कहा है कि इनका जो प्रोडक्ट सेगमेंट है कमर्शियल व्हीकल्स जो ज्यादातर डीजल पे चलते हैं, वहां पे इलेक्ट्रिक व्हीकल्स का आना थोड़ा सा मुश्किल वाली बात है. तो करंटली ऑटो सेक्टर पे डिपेंडेंस है और उसमें कमर्शियल व्हीकल्स पे ये ज्यादातर डिपेंडेंट है. तो ये सबसे बड़ी चुनौती, अगर यहाँ पे कोई स्लो डाउन होता है या कोई डिमांड में कमजोरी आती है तो इसका असर कंपनी के ऊपर नेगेटिव आ सकता है. मला या कंपनीबद्दल आता बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे, पण या शेअर्सचं व्हॅल्युएशन सध्या कसं आहे आणि या शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट आहे तेही सांग. चंपक, हा शेअर सध्या 140 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय. मागच्या 1 वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 100% रिटर्न दिलाय. पण भविष्यात शेअरची कामगिरी कशी असेल आणि शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट आहे ते आता जाणून घेऊया. आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्ये कंपनी 279 कोटी आणि 350 कोटींचं उत्पन्न कमवेल असा अंदाज आहे. तसेच या काळात कंपनीला 42 आणि 54.6 कोटींचा नफा मिळेल असा अंदाज आहे. म्हणजे कंपनीला 2024 आणि 2025 मध्ये 7.5 आणि 9.75 रुपयाचा EPS मिळण्याची शक्यता आहे. या EPS नुसार हा शेअर सध्या 15 आणि 12च्या फॉरवर्ड PE ट्रेड करतोय. EV टू एबिडाचा विचार केल्यास हा शेअर 10 आणि 8च्या मल्टिपलला ट्रेड करतोय. मजबूत आर्थिक कामगिरी, चांगला बिझनेस डोमेन, ब्रेक बिझनेसमध्ये असणारं पोटेन्शियल आणि कंपनीचा वाढणारा मार्केट शेअर यामुळे हा शेअर 13 ते 14च्या EV टू एबिडा मल्टिपलला ट्रेड करू शकतो. हा शेअर मागच्या 1 वर्षात जवळपास दुप्पट झालाय. तर केवळ 1 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 10% रिटर्न दिला आहे. तसेच हा शेअर 52 आठवड्याच्या उच्चांकाला ट्रेड करतोय. त्यामुळे शेअरमध्ये घसरण झाल्यास टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर चांगला फायदा होऊ शकतो. हमारा मानना है कि अगले 2 साल में कंपनी कम से कम 350-400 करोड़ का रेवेन्यू कमाएगी. आने वाले साल में हमको लग रहा है कि कम से कम 42-43 रुपीस की अर्निंग्स आएगी. और कंपनी की इक्विटी बेस बहुत छोटी है, 6 करोड़ की इक्विटी है. तो उस हिसाब से हमको लग रहा है कि करीबन 7.5-8 रुपए की अर्निंग आएगी और अगले साल दैट इज FY25 के लिए 10 रुपए की अर्निंग आएगी. इस कंपनी को हमने EV टू EBITDA पे वैल्यू की है. करीबन 9 का EV टू EBITDA का वैल्यूएशन निकल रहा है. ऐसी कंपनी जहां पे कंपनी का मार्जिन 25-26% है, जहां पे ROC 25% है, रिटर्न ऑन इक्विटी 25% है, इसको कम से कम 13-14 का EV टू EBITDA मिलना चाहिए. हमारा मानना है अगले 12 महीने में ये कम से कम 200-210 तक जाने का पोटेंशियल है. काय मग चंपक, कशी वाटली तुला ही कंपनी? मंगेश भाऊ, कंपनीचा व्यवसाय चांगला वाटतोय. तू कंपनीबद्दल सगळी माहिती दिली आहेस, त्यामुळे माझा या शेअरवरचा कॉन्फिडन्स वाढला आहे. मी पण या कंपनीचे थोडे शेअर्स खरेदी करणार आहे.